नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का आयोगाचा जे सायन्स मधला महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावर आयोगाने 2025 जी झाली आता ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जवळपास 3 ते 4 क्वेश्चन या ब्लड या टॉपिकवर विचारले आहे। तर नक्की आज आपण नाही का एक्झाम ओरिएंटेडच पाहू, ज्यामध्ये आपण ब्लड रक्त, त्यानंतर प्लाझ्मा, RBC, WBC, प्लेटलेट्स हे जे प्रकार आहे आणि त्यामध्ये WBC चे 5 प्रकार आणि जे रक्तगटाचा जनक आहे त्यावर आपण आज PIQ सुद्धा पाहणार आहोत आणि आजची आणि त्यावरची ॲडिशनल जे इन्फॉर्मेशन असते आपल्याला PIQ ॲनालिसिस ज्याला म्हणतो ते सुद्धा पाहणार आहे। तर चला तर पाहूया। ब्लड जे टॉपिक आहे यावर बरेच क्वेश्चन आलेले आपल्याला आणि हा टॉपिक तुम्ही चांगलं डिटेल करणं अपेक्षित आहे। मी काही महत्त्वाचे पॉईंट घेतले आहे जेणेकरून नाही का तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही याला नाही का संदर्भ ग्रंथ जे काही तुम्ही वापरता त्याची जोड द्यायची। लक्षात घ्या, ब्लड टॉपिक मध्ये नाही का आपल्या मानवी शरीरात जे रक्त असते ते 5 ते 6 लिटर असते। लक्षात ठेवा, 5 ते 6 लिटर रक्त असते आणि एकूण वजनाच्या जर विचारलं तर जवळपास 8% असते वाटते। हे लक्षात घ्या, तुम्ही एकदा कन्फर्म कर जा, परंतु 8% राहते। परंतु आपल्या मानवी शरीरात रक्त जर राहते 5 ते 6 लिटर, कारण की प्रश्न आपल्याला फार सोपे विचारताय वरवरचे, परंतु हे विचारू शकते। रक्ताचे एकूण भाग असतात 4, ज्यावर प्रश्न आहे रक्ताचे किती भाग असतात 4, ज्यामध्ये नाही का प्लाझ्मा, RBC, WBC आणि प्लेटलेट्स हे 4 पार्ट असतात रक्ताचे। त्यामध्ये जे प्लाझ्मा असते ज्या 55% असते, याच्यावरच प्रश्न होता प्लाझ्मा किती टक्के असते रक्तामध्ये, तर लक्षात ठेवायचं 55%। आणि जे बाकीचे जे पार्ट असते RBC असते 44%, म्हणजे लाल पेशा जे म्हणतो ते असते 44%, रेड ब्लड सेल। WBC व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी किती असतात ते असतात, प्लेटलेट्स हे दोन्ही मिळून 1% असते। हा लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जर प्रश्न विचारला की सर्वात जास्त प्रमाण रक्तात कोणाचं असते तर प्लाझ्मा, त्यानंतर RBC, त्यानंतर WBC आणि प्लेटलेट्स असा हे दोघं मिळून आहे, ही एकूण होते यांची टोटल 100%। प्रश्न एकदा लक्षात ठेवा, आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असते ह्युमन ब्लड मध्ये, तर लक्षात ठेवायचं 55%। आणि तुम्हाला जर विचारलं की आपल्या शरीरामध्ये नाही का पेशीमध्ये रक्त किती असते, म्हणजे ज्याला आपण कार्पोसेल असे म्हणतोय, लक्षात ठेवा 45%। याला हे कारण की पेशी आहे ना, RBC पेशी आहे, लाल पेशा, पांढऱ्या पेशा, प्लेटलेट हे पेशीचे प्रकार होय। लक्षात ठेवा, पेशी जर विचारलं तर 45% लिहायचे, दोघांची टोटल असते। हा प्रश्न विचारू शकते, परंतु ब्लड मध्ये प्लाझ्मा विचारलं 55%। आता म्हणून आपल्याला प्लाझ्मा जो आहे तो आता डिटेल करावा लागेल। जर प्लाझ्माचं काही महत्त्वाचे काही कीवर्ड असेल किंवा काही पॉईंट असेल ते सुद्धा विचारू शकते। तर लक्षात घ्या, स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा दिलेला आहे, प्लाझ्मा मध्ये नाही का प्लाझ्माचा जो रंग असतो तो असतो पिवळसर। लक्षात ठेवायचं, कधी आलं तर प्लाझ्माचा रंग कसा असते तर लाल असते, पिवळसर। तर आपण वाचून नसलं तर आपल्याला वाटते बा प्लाझ्मा तर रक्तात आहे, मग रक्ताचा कलर तर लाल असते, मग हे असते का नाही, याचा कलर असते पिवळसर। आणि पिवळसर असण्याचं कारण काय माहिती आहे का, बिलिरुबिन। लक्षात ठेवायचं, बिलिरुबिन, यामुळे नाही का प्लाझ्माचा रंग हा पिवळसर असतो। नेक्स्ट क्वेश्चन असू शकते, लक्षात ठेवा, जसं रक्ताचा रंग लाल कशामुळे असते, हिमोग्लोबिनमुळे असते। लक्षात ठेवा, त्यानंतर कारण की त्यामध्ये लोह असते म्हणून। प्लाझ्मा मध्ये जर विचारलं तुम्हाला किती टक्के पाणी असते तर 90% पाणी असते। लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारू शकते, स्टेट बोर्ड मध्ये आहे, प्लाझ्मा मध्ये 90% पाणी असते। आणि प्रोटीनचं प्रमाण जे असते 6 ते 8% असते प्लाझ्मा मध्ये। 6, इतर जे असतात काही टक्के ते असेंद्रिय क्षार असतात। ते लक्षात, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, हे एवढं प्लाझ्मा मध्ये आहे। तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारले स्टेट बोर्ड मध्ये आहे की रक्त कोणती ऊती आहे, हे आहे द्राव्य संयोगी ऊती। लक्षात ठेवायचं, द्रव्य संयोजी ऊती आहे, हे लक्षात ठेवा, हे डायरेक्ट विचारू शकते कोणती आहे। आणि रक्ताचा जो pH आहे ना, pH व्हॅल्यू किती आहे 7.4%, सॉरी 7.4, म्हणजे हे आपण जे म्हणत असतो ना 7 जे असते उदासीन असते, 7 पेक्षा खाली ऍसिड असते, 7 पेक्षा जास्त जर व्हॅल्यू असेल pH ची तर ते असते बेसिक। लक्षात ठेवा, म्हणून हे आम्लारी आहे। 7.4 डायरेक्ट विचारणार, स्टेट बोर्डची लाईन आहे, रक्ताचा pH किती असते 7.4, 7.5, 7.6, 7, कन्फ्युजन होऊ शकते वेळेवर। जसं प्लाझ्माचा प्रश्न बनला, रक्ताचा रंग हा हिमोग्लोबिन लाल असते। शरीरात हिमोग्लोबिन काय करत असते माहिती आहे का, आपल्या याच्यात ऑक्सिजनचा पुरवठा करते रक्ताद्वारे। लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे हिमोग्लोबिन। त्यानंतर रक्तातून नाही का, हे बघा प्लाझ्मा कशाला म्हणतो आपण, रक्तातून जे RBC जे लाल पेशा काढल्यानंतर जो भाग शिल्लक राहते ना त्याला प्लाझ्मा म्हणत असतो। रक्तातून RBC काढल्यावर जो भाग शिल्लक राहतो त्याला प्लाझ्मा म्हणतात। इथं WBC टाकीन आयोग, एवढं सूक्ष्म लक्षात ठेवायचा, एवढं काय, कारण की आता प्लाझ्मावर प्रश्न विचारताय तर प्लाझ्मा बद्दल माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे। आता लक्षात द्या, नंतर प्लाझ्मा मधून जर फायब्रिनोजेनला जर काढलं आपण, जो भाग शिल्लक राहतो त्याला सिरम म्हणतात। लक्षात ठेवा, हे दोन्ही एक साथ लक्षात ठेवा, हे शब्द फार महत्वाचे आहे।
प्लाझ्मा कशाला म्हणतो, सिरम कशाला म्हणतो. आरबीसी जर काढले रक्तातून त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा, आणि प्लाझ्मा मधून जर फायब्रोनोजेन काढलं त्याला म्हणतो आपण सिरम. हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये असा कोणता भाग आहे की जिथे रक्त नसते, तो आहे कॉर्निया. डोळ्यामध्ये आपण पाहिलेल्या कॉर्नियावर, डोळा हा घेतलेला टॉपिक आपण, कॉर्नियामध्ये नाही का रक्त नसते. आणि कॉर्नियाबद्दल एक विशेष म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आपले डोळे दान देत असतो त्यावेळेस हाच भाग काढला जाते. लक्षात ठेवा, कॉर्निया हा भाग काढला जाते. सर्वप्रकाश जो प्रकाश पडत असते तो कॉर्नियाच मध्ये पडत असते. लक्षात ठेवा, आपल्याला सर्वप्रथम डोळ्यामध्ये प्रकाश जो पडते तो यामध्ये पडत असते, कॉर्नियामध्ये. आणि सर्वप्रथम प्रकाश जो आहे तो कॉर्नियामध्येच पडत असते. त्यानंतर ते प्रकाशाचे नियंत्रण जर विचारलं ते आयरिस करत असतील, ज्याला आपण काय म्हणत असतो, आयरिस किंवा इरिस म्हणत असते. लक्षात ठेवा, आयरिस ज्यामध्ये प्रकाशाचे नियंत्रण करते, पण सर्वप्रथम प्रकाश कॉर्नियामध्ये. लक्षात ठेवा, हे आपण डोळ्या भागात पाहिलेलं आहे. त्यानंतर रक्ताचा जो अभ्यास करत असते, रक्त ब्लड स्टडी कायच्यात केली जाते, तो आहे हिमॅटॉलॉजी. रक्ताचा अभ्यास कशात केला जाते, हिमॅटॉलॉजी मध्ये. हे स्टेट बोर्ड मध्ये दिलेल्या व्याख्या डायरेक्ट विचारू शकते. त्याच्यानंतर आपल्याला नाही का रक्ताचे जे गट पडलेले आहे, ए बी आणि ओ, हे एकूण मुख्य, तुम्हाला जर डायरेक्ट विचारलं रक्ताचे एकूण प्रकार किती आहे तर 4 असतात मुख्य प्रकार, ए बी ओ आणि ए बी, हे 4 आहे. परंतु हे कशाच्या आधारावर पडत असते तर ते अँटीजन आणि अँटीबॉडी, हे जे प्रोटीन आहे या 2 आधारावर नाही काही प्रकार पडत असते. अँटीजन ज्याला आपण मराठीत प्रतिजन म्हणत असतो आणि अँटीबॉडीला प्रतिद्रव्य म्हणत असतो. या 2 आधारावरच नाही का हे 4 प्रकार पडतात. डायरेक्ट विचारलं कशाच्या आधारे पडते ते या 2 आधारावर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला जर विचारलं, खाली घेतलेलं आहे मी, तर यामध्ये नाही का आपल्याला ए बी ओ रक्तगटाचा शोध कोणी लावला तर कार्ल लँस्टीनर यांनी लावला. हे लक्षात ठेवा, आता प्रश्न आला होता आपल्याला, ए बी ओ रक्तगटाचा शोध कार्ल लँस्टीनर लावला. कधी 1900 मध्ये. तारीख वर्ष सहित पाठ करा. कसं आता याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे पूर्वी बी, तर म्हणून वर्ष चुकू शकते. आणि ए बी रक्तगटाचा शोध जर म्हटलं ते लावला होता डिकास्टेलो व स्टर्ली यांनी. लक्षात ठेवायचं, डिकास्टेलो व स्टर्ली हे 1902 मध्ये लावला होता. लक्षात ठेवायचं 1902. आणि कार्ल लँस्टीनर यांना 1930 ला नोबेल पारितोषिक मिळालं. लक्षात ठेवायचं, स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, नोबेल पारितोषिक कार्ल लँस्टीनरला 1930 ला मिळालेला आहे. आणि याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे, युनिव्हर्सल डोनर, सर्वयोग्य दाता, आणि युनिव्हर्सल रिसिव्हर, ज्याला सर्वयोग्यग्राही. म्हणजे युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय, जे सर्वांना रक्त देऊ शकते. असा कोण आहे, ओ ज्याचं ब्लड ग्रुप आहे ते सर्वांना रक्त देऊ शकते. परंतु ओला कोणते रक्तगट चालते माहिती, ओला ओच चालते, परंतु तो देऊ शकते, म्हणून देणारा म्हणून दाता म्हणतो आपण, डोनर. असं लक्षात ठेवायचं. हे ओ निगेटिव्ह असते, ओ पॉझिटिव्ह दिन आयोग, ओ निगेटिव्ह असते. लक्षात ठेवा, ओ सर्वांनाच माहित आहे युनिव्हर्सल डोनर कोण आहे, ओ, परंतु पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे माहित नाही. लक्षात ठेवा, ओ निगेटिव्ह आहे ना वर. लक्षात ठेवा, कारण UPSC ला विचारलेलं आहे, कारण आपल्याला नाही. लक्षात ठेवा, यामध्ये नाही का अँटीजन नसते. कोणतं, AB अँटीजन नसते यामध्ये. लक्षात ठेवा, AB अँटीजन नसते, म्हणून त्याला आपण नाही का युनिव्हर्सल डोनर म्हणत असतो. लक्षात ठेवायचं कसं, डोनर मध्ये ओ आहे, इथं ओ येईल. लक्षात ठेवा, अँटीजन नसते. युनिव्हर्सल रिसिव्हर किंवा रिसिप्टंट किंवा ग्राह्य म्हणजे घेणारा, म्हणजे ज्याला म्हणतो आपण सर्वयोग्यग्राही. म्हणजे सर्वयोग्यग्राही म्हणण्याचं कारण आहे, AB जो रक्तगट ब्लड ग्रुप आहे AB+, हे नाही का कोणत्याही ब्लड ग्रुपचं रक्त स्वीकारू शकते. लक्षात ठेवा, म्हणून बघा AB+, कारण की यामध्ये अँटीबॉडी नसते, AB अँटीबॉडी नसते, यामध्ये अँटीजन नसते. फरक लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट कारण विचारेन, दोन्ही बिन ऑप्शन मध्ये राहील, अँटीजन नसते, अँटीबॉडी नसते, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. हे AB+ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रक्ताचे 2 गट आताच पाहिला आपण, अँटीजन आणि अँटीबॉडीच्या आधारावर होत असते. त्याच्यानंतर एक नवीन आहे RH फॅक्टर म्हणून, हे विचारू शकते. RH फॅक्टरचा शोध, RH+ फॅक्टर आहे, याचा शोध लावला होता कार्ल लँस्टीनर व व्हीनर यांनी. कार्ल लँस्टीनर व व्हीनर यांनी लावला होता. यासाठी यांनी एका बंदराचा वापर केला होता. त्या बंदराचं नाव आहे, माकडाचं नाव आहे रिसस माकड. लक्षात ठेवा, रिसस नावाचा आहे. हे प्रश्न विचारू शकते. आणि इतर जे ब्लड ग्रुप आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, बरेच आहे, हे तुम्ही नाही का अनालिसिस करून संदर्भ ग्रंथाचा वापर करून ते पाहू शकता. परंतु आता तुम्हाला प्रश्न समजला असेल कायच्यावर आहे, या गोष्टीवर तर प्रश्न आहे, परंतु आणखी काय आपण पाहू. जे पांढऱ्या पेशीचे, म्हणजे जे पेशी 3 प्रकारचे असतात रक्तामध्ये, त्यावर प्रश्न आयोगानं विचारला आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक रक्तदान दिन स्टेट बोर्ड मध्ये लाईन आहे 14 जून. जसं आपल्याला जागतिक मधुमेह दिन विचारलं होतं 14 नोव्हेंबर,
तिथं 4 दिवस हायलाईट करून आहे. एक 14 नोव्हेंबर जे आता प्रश्न विचारला, त्याच्यानंतर जागतिक रक्तदान दिन 14 जून, एक आणखी लक्षात ठेवा 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस हार्ट दिवस आहे, आणि एक आहे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. हे 4 गोष्टी केल्या, त्यापैकी आयोगानं 2 विचारले आहे, हे सुद्धा विचारू शकते. आणि हार्ट दिवस, आता सर्वांचा हार्ट फेल होत आहे सध्या, ते लक्षात ठेवा. तसं ट्रिक्स लावून काहीतरी 29 सप्टेंबर आहे, त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. नवीन प्रश्न तिथून बोलू शकते. त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट आहे बघा, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स, हे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तपिटिका म्हणतो मराठी त्यांना. तर लक्षात ठेवा, आरबीसीचा रंग हा लाल असतो कारण की यामध्ये हिमोग्लोबिन असते, लोहाचं प्रमाण असते त्यामुळे. परंतु डब्ल्यूबीसी जे असतात हे रंगहीन असतात, यामध्ये रंग नसते पांढऱ्या पेशीमध्ये, लक्षात ठेवा रंगहीन असतात. आणि डब्ल्यूबीसीलाच आपण सैनिक पेशी म्हणत असतो. सैनिक पेशी म्हणण्याचं कारण काय, हे आपल्या शरीरातील जे जीवाणू बॅक्टेरिया असतात त्यांना संपवण्याचं काम हे करत असते, म्हणून त्यांना आपण सैनिक पेशी म्हणत असतो, लक्षात घ्या. यांचा आता काही मी फरक लिहिलेला आहे, हे तुम्ही नाही का व्यवस्थित लिहा. थोडी जागा कमी असल्यामुळे आपण इथे ऍडजस्ट केलेला आहे बघा. याचा आकार जो असतो आरबीसीचा लहान असतो, याचा आकार डब्ल्यूबीसीचा मोठा असतो, हे अतिशय लहान असते. फरक आहे ना, हे पाठच पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट विचारी वैशिष्ट्य ओळखा, तर तुम्हाला ते आलं पाहिजे त्यावरून. त्यानंतर आरबीसीचा आकार हा वर्तुळाकार असतो, त्याच्यानंतर हे द्विअंतर्वक्र असतात, याच्यावर प्रश्न विचारलाय. द्विअंतर्वक्र, आरबीसी वर्तुळाकार आकार असतो, लहान असतात, द्विअंतर्वक्र. मग डब्ल्यूबीसीचा आकार हा अनिश्चित असतो, म्हणजे सांगता येत नाही कसा राहील, अनियमित किंवा अनिश्चित. त्यानंतर प्लेटलेटचा आकार द्विबहिवक्र असते, लक्षात ठेवा. यावर प्रश्न आहे एमपीसीचा, लक्षात ठेवा. फरक आहे ना, कारण की याच्यानुसार ते म्हणजे एकमेकापासून अलग होतात, हे वैशिष्ट्यावरून आल्या. त्यानंतर हे जे अतिशय लहान असताना प्लेटलेट्स, याचा आकार तपकडीसारखा असतो, लक्षात ठेवा फरक आहे. त्यानंतर प्रश्न कुठं बनते, या केंद्रकावर, लक्षात ठेवा. आरबीसी मध्ये केंद्रक नसते, लक्षात ठेवा. डब्ल्यूबीसी मध्ये केंद्रक असते, लक्षात ठेवा. आणि प्लेटलेट्स मध्ये सुद्धा केंद्रक नसते. म्हणजे याच्यातला फरक काय माहित आहे का, या दोघात नसते, असते काय यात फक्त डब्ल्यूबीसी मध्ये. हे फरक लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला कामा पडणार. यांचं काही रासायनिक नाव आहे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्सचं, तर ते तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या. लाल पेशाला जे इरिथ्रोसाइट म्हणत असतो, लक्षात ठेवा. डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट आणि प्लेटलेटला थ्रोम्बोसाइट, जोड्या लावा सुद्धा विचारू शकते, लावा म्हणून त्यांचे जे केमिकल नाव असते त्यावरून, तर लक्षात ठेवा. त्यानंतर निर्मिती कशात होते, हे सुद्धा प्रश्न आहे. या सर्वांची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते, ज्याला आपण बोन मॅरो म्हणत असतो. आणि यांचा मृत्यू जो होत असतो, म्हणजे नष्ट होता, ते प्लिया, ज्याला आपण म्हणतो स्प्लीन, प्लिया म्हणतो किंवा स्प्लीन म्हणतो, लक्षात ठेवा. प्लीन मध्ये प्लिया यालाच आपण काय म्हणत असतो माहिती आहे का, ह्युमन ब्लड बॉडी म्हणत असतो याला, प्लियाला, लक्षात ठेवा. ह्युमन ब्लड बॉडी, हे प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा, आपल्याला नाही आला पण एसएससी ला आलेला आहे. ह्युमन ब्लड बॉडी कशाला म्हणतात, प्लिया. रक्तपेढ्या म्हणत असतो मराठीत आपण, रक्तपेढ्या कशाला म्हणत असतो, प्लियाला म्हणत असतो. हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न दाखवतो तुम्हाला. यांचा जे जगण्याचा कालावधी असते ना, हे 100 ते 127 दिवस असते. कधी कधी हे कमी जास्त असते, 120 सुद्धा असते ऑप्शन मध्ये, लक्षात ठेवा. 100 ते 127 किंवा 120 दिवस कोण जगते, आरबीसी. डब्ल्यूबीसी 1 ते 15 दिवस आणि प्लेटलेट्स 7 ते 10 दिवस, लक्षात ठेवा. आता जर आपण याच्यात पाहिलं, थोडं ऍडजस्ट करजा, कारण की माहिती जास्त देण्याचा प्रयत्न केला. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असते का, तर असते, कारण की त्याचमुळे ते लाल असतात. डब्ल्यूबीसी मध्ये नसते, हे फरक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं की संख्यानुसार नाही का यांचा क्रम लावा, म्हणजे कोणाची संख्या जास्त असते, तर सर्वात जास्त कोणाची असते, आरबीसीची. बघा आरबीसी जास्त मिळालेली आहे. त्याच्यानंतर प्लेटलेट्स असते, त्याच्यानंतर असते डब्ल्यूबीसी, पांढऱ्या पेशी कमी असते, हजारात असतात हे लाखात, तर हे दशलक्षामध्ये असते कोणत्या, आरबीसी. हे क्रम कधी विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. आणि हे जे सर्व माहिती आहे ना, जे आपण नाही का आपली नॉर्मल ब्लड टेस्ट करत असतो आपण, ज्याला आपण सीबीसी करा म्हणते, त्यांनी कम्प्लीट ब्लड काउंट म्हणत असते इंग्लिशमध्ये, कम्प्लीट ब्लड काउंट, ज्याला आपण सीबीसी म्हणत असते. त्यांनी त्या सीबीसी मध्ये सर्व भाग तुम्हाला दिसणार आहे. डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट हेच पाहत असते त्यांनी. हिमोग्लोबिन सुद्धा असते तिथं. त्याच्यानंतर अल्ब्युलिन, ग्लोबुलिन, मोनोसाइट, लिम्फोसाइट, बॅसोफिल, हे सर्व तिथं असते. याचं प्रमाणावर ठरत असते की तो आपल्या शरीरात काय झालं बा नेमकं, तर यावरून त्याला कळत असते. आपण तो भाग नाही, परंतु तुम्हाला सांगतो बघा. त्याच्यानंतर बघा, हे अल्ब्युलिन असते, हे कशामधला भाग आहे, अल्ब्युलिन प्लाझ्मा मधला आहे, प्लाझ्मा रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. तुम्ही प्लाझ्मा मध्ये लिहिजा आहे अल्ब्युलिन. प्लाझ्मा मध्ये सर्वाधिक प्रमाण कोणाचं असते, तर या अल्ब्युमिनचंच असते, लक्षात ठेवा. अल्ब्युमिन, प्लाझ्मा मध्ये सर्वाधिक प्रमाण अल्ब्युमिन. अल्ब्युमिनचं काम काय माहिती आहे का, शरीरातील पाण्याचं वहन करते, वॉटरचं ट्रान्सफर करत असते.
लक्षात ठेवा. अल्ब्युलिन आलं तर पाणी आलं पाहिजे. त्यानंतर ग्लोब्युलिन्स लक्षात ठेवा, आपल्या शरीरात प्रोटेक्शनाचं, रोग प्रतिकार क्षमता लढण्याचं काम करते ग्लोब्युलिन्स लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हे, रक्त गोठण्यास क्रियेस मदत प्रोटीन. मी तुम्हाला सांगतो रक्त गोठण्याच्या क्रियेस मदत करणारं प्रोटीन कोणतं आहे, तर लक्षात ठेवजा प्रोथ्रोम्बिन. त्याच्यानंतर येते फायब्रोनोजेन, फायब्रोनोजेन. त्यानंतर लक्षात ठेवा जीवनसत्व जर विचारलं तर व्हिटॅमिन के, जीवनसत्व के हे रक्त गोठण्यास मदत करते. मी एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण त्याचा रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. लक्षात ठेवजा जीवनसत्व के, फायलोक्विनोन. प्लेटलेट्स ज्याला आपण रक्तपट्टिका म्हणतो, हे सुद्धा रक्त गोठण्यास मदत करत असते. बघा आपल्याला जर एखादी जखम झाली तर ब्लड येते आपल्याला, मग आपोआप थांबते. मग हे रक्तपट्टिका काय करते, ते थांबवण्याचं काम करते आपोआप. लक्षात ठेवा, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर एक प्रश्न आलता, रक्त गोठू देत नाही, हे रक्त गोठण्यास मदत करते. 4 गोष्टी तुम्ही लिहून घ्या, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजेन, व्हिटॅमिन्स के, प्लेटलेट्स. हे 4 गोष्टी रक्त गोठण्यास मदत करतात. तर रक्त कोण गोठू देत नाही, ज्याला काय म्हणतो अँटी क्लॉटिंग, म्हणजे क्लॉटिंग बनवून देत नाही, गोठू देत नाही, किंवा त्याला आपण अँटी कोगुलंट सुद्धा म्हणत असतो. हा लक्षात ठेवा, ते आहे हिप्पॅरिन. हिप्पॅरिनवर प्रश्न आहे ना, तेच रक्त गोठू देत नाही, रक्त घटण्यास प्रतिबंध करते. कोण? हिप्पॅरिन. लक्षात ठेवा, त्याला अँटी क्लॉटिंग किंवा अँटी कोगुलंट असं म्हटलं जाते. हे तुम्हाला फार महत्वाचं आहे, कारण की याच्यावर प्रश्न विचारले आहे. आता आपण प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला ते आणखी जास्त लक्षात घ्या. इथं थोडंफार नाही का मी ऍडजस्ट केली माहिती. बघा याच्यावर प्रश्न आलेला आहे एक आपल्याला आतापर्यंत, परंतु पुढे सुद्धा येऊ शकतो. WBC एकूण 5 प्रकार असतात. कोणाचे? WBC चे, ज्याला म्हणतो आपण पांढऱ्या पेशी, सैनिक पेशी. याचे एकूण प्रकार किती असतात? 5. ते 5 प्रकार आता तुम्हाला सांगतो मी. इथं काय आहे बघा, न्यूट्रोफिल तुम्हाला विचारू शकते. हे 5 RBC चे टाकू शकतात. RBC चे 5 प्रकार पडत नाही तर कोणाच्या पडते? पांढऱ्या पेशीचे, व्हाईट ब्लड सेलचे पडत असते. लक्षात ठेवा, प्रमाणानुसार प्रश्न विचारला, सर्वात जास्त प्रमाण हे कोणाचं असते? आपल्या शरीरात असते न्यूट्रोफिल चं प्रमाण जास्त असते. त्यानंतर लिम्फोसाइट, त्यानंतर मोनोसाइट, त्याच्यानंतर असते इसोनोफिल आणि सर्वात कमी असते बॅसोफिल. आयोगाचा प्रश्न होता सर्वात जास्त प्रमाण पांढऱ्या पेशीमध्ये कशाचं असते? तर बॅसोफिलचं असते त्याच्यावर. तर इथं लिहिलेलं आहे बघा, न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इसोनोफिल आणि बॅसोफिल हे 5 प्रकार आहे. याचे काही वैशिष्ट्य लिहिले आहे बघा. न्यूट्रोफिल याला सैनिक पेशी म्हणतात. जर आपल्याला नाही का असा प्रश्न विचारला की पांढऱ्या म्हणजे सैनिक पेशी कोणाला म्हणते? RBC, WBC किंवा प्लेटलेट, तर आपण लगेच उत्तर लिहि WBC. परंतु आणखी जण विचारलं, हे 5 प्रकार टाकले. आता मी सांगत आहे न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, बॅसोफिल, तर आपल्याला आणखी टफ होऊ शकते. लक्षात ठेवा, म्हणून लक्षात ठेवा न्यूट्रोफिलला सैनिक पेशी म्हणतात, कारण जीवाणू आणि बॅक्टेरियांना काय करतात? संपवतात. हे कारण आहे त्याचं. लिम्फोसाइट लक्षात ठेवा, लिम्फोसाइट अँटीबॉडी तयार करून शरीराची काय करत असते? रोग प्रतिकार क्षमता वाढत असते. कोणत्या? लिम्फोसाइट. तुम्ही बघा याचा आकार जो असतो लिम्फोसाइटचा T सेल सारखा असते, T पेशी म्हणतात याला, कारण की याचा आकार T सारखा असते असा. लक्षात ठेवा, सर्वात मोठे असतात या शरीरामध्ये, सर्वात लहान असतात आकाराने, हे लक्षात ठेवा. T पेशी शरीरात सर्वात लहान असतात. त्यानंतर याचा काय आणखी संबंध आहे? ज्यावेळेस माणसांना एड्स होतो, तर त्यामध्ये ह्या पेशीचा नाश करते पहिले, म्हणून आपली इम्युनिटी कमी होते. म्हणून ह्या पेशी नष्ट झाल्या तर HIV मध्ये खास करून होत असते. तर तुम्हाला प्रश्न हे विचारीन, HIV मध्ये आला ते खालीपैकी एड्स हा जो विषाणू आहे तो कोणाला नाही का, कोणत्या पेशींना नाही का टार्गेट करतो? तर लिम्फोसाइट. लक्षात ठेवा. आणि एड्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, आपल्याला HIVचा लॉंग फॉर्म विचारला आहे. HIVचा लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. एड्सचा लॉंग फॉर्म आहे अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवा, अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्ससाठी रिटोनावीर औषध आयोगाने विचारलं होतं. एड्ससाठी एक एलिझा टेस्ट असते, त्या एलिझाचा लॉंग फॉर्म विचारला आहे एन्झाईम लिंक अॅमिनो सॉर्बंट एसे. एन्झाईम लिंक अॅमिनो सॉर्बंट एसे याच्यावर प्रश्न विचारला आहे, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर लक्षात घ्या, लिम्फोसाइटचा आकार जो असतो सर्वात लहान असते. त्यानंतर मोनोसाइटचा आकार हा सर्वात मोठा असते. हे प्रश्न बनू शकते. सर्वात लहान आकार लिम्फो, ल वरून लक्षात ठेवायचा लहान, आणि मोनोसाइटचा आकार मोठा. त्यानंतर हे काय करत असते माहिती आहे का? मोनोसाइट जे मृत जीवाणू आणि सूक्ष्मजीव आहे याची विल्हेवाट लावते. विल्हेवाट लावणं महत्वाचं आहे. जर समजा सैनिक पेशी काय करते? जीवाणू आणि बॅक्टेरियाला संपवतात. संपवण्याचा प्रयत्न आला तर न्यूट्रोफिल, परंतु विल्हेवाट लावायची आहे त्या मेलेल्याची, तर त्याला लावायचं मोनोसाइट काम करणार. हे लक्षात ठेवा. त्याचं इओसिनोफिल, जी ॲलर्जी होत असते ना आपल्याला, हे इन्फेक्ट होते त्यामध्ये, इओसिनोफिल किंवा इओसिनोफिल. लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्यायचा. बॅक्टेरिया म्हटलं, ॲलर्जी म्हटलं तर इओसिनोफिल.
बॅसोफिल लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. इथं लिहिलेली माहिती तुम्हाला दिसत नसेल पण मी सांगतो. बॅसोफिल काचं काम काय, हिप्पेरिन व मास्टपेशी जे असतात ना, किंवा ज्याला आपण हिस्टामाइन म्हणतो ना, हिप्पॅरिन व हिस्टामाइन यांचे वहन जर कोण करते तर बॅसोफिल करत असते. आणि सर्वात कमी प्रमाण पांढऱ्या पेशीमध्ये याचंच असते बॅसोफिल. हिप्पॅरिन व हिस्टामाइन याचं वहन कोण करते तर लक्षात ठेवायचं बॅसोफिल. आणि हिस्टामाइन जे असते हे कोणत्या पेशीमध्ये असते तर मास्ट पेशी. याच्यावर प्रश्न आहे, मी तुम्हाला प्रश्न आल्यावर दाखवतो. मास्ट पेशी. आणि हे काय करते, जंतू संसर्ग जंतू ज्यावेळेस आपल्याला संसर्ग होते जंतूचा त्यावेळेस हे तिथं स्रावले जाते. लक्षात ठेवा मास्ट पेशी द्वारे. तर बस इतकं लक्षात ठेवा की बॅसोफिलचं काम काय, हिप्पॅरिन व हिस्टामाइनचं वहन करणे. आणि हिस्टामाइन जे असते ते मास्ट पेशीमध्ये असते. इतकं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला आजची जी काही मी प्रश्न घेणार आहे ती नक्की सुटणार आहे. आणि चला तर आता आपण यावर प्रश्न आलेले पाहूया. एक्सरसाइज प्री 2017 आलेला आहे बघा, तुमच्या स्क्रीनवर आहे. जंतू संसर्ग झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रावते. आता आपण हिप्पॅरिन व हिस्टामाइन हे कोण स्रावत असते तर बॅसोफिल करत असते. आणि हिस्टामाइन मास्ट पेशीमध्ये स्रावत असते. तर त्याने तेच विचारलं आपल्याला बा, ही हिस्टामाइन जे असते ते कोणत्या पेशीमधून स्रावली जाते तर मास्ट पेशी. ऑप्शन उत्तर राहील मास्ट पेशी. ऑप्शन मध्ये बघा लिम्फोसाइट, लाल रक्तपेशी आणि मोनोसाइट आहे का नाही, तिचाच प्रश्न आहे. परंतु हे जर बघा 2017 आलेला आहे, परंतु आता याला रिपीट बऱ्याच जणांना विचार येणार नाही. हिस्टामाइन जर विचारलं ना काय आहे, हिस्टामाइन वहन कोण करते तरी सुद्धा येणार नाही बॅसोफिल उत्तर. म्हणून लक्षात ठेवायचं, हिस्टामाइन कोण स्रावत असते तर मास्ट पेशी. आणि हिप्पॅरिन आणि हिस्टामाइनचं वहन कोण करते तर बॅसोफिल. लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला सांगितलंय, तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर बघा, पांढऱ्या रक्तपेशी जे असतात ज्याला आपण म्हणतो WBC अस्थिमज्जात बनतात, म्हणजे बोन मॅरो मध्ये बनतात का बघा. निर्मिती अस्थिमज्जेत आहे का बोन मॅरो मध्ये, तर पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतात, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे. बघा यांना सैनिक पेशी म्हणत असतो, कारण जीवाणू आणि बॅक्टेरियाना काय संपवतात म्हणून यांना सैनिक पेशी म्हणत असतो. लक्षात ठेवा, विधान बरोबर आहे दोन्ही विधान. एसटी एप्रिल 2014चा प्रश्न होता. त्यानंतर बघा, सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो बघा, आकारावर प्रश्न आहे. म्हणजे जे लाल रक्तपेशी असतात RBC याचा आकार लक्षात ठेवा, द्विअंतर वक्र. पर्यायामध्ये बघा द्विअंतर वक्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बायकॉनकेव्ह. लक्षात ठेवा, याला बायकॉनकेव्ह बिन म्हणते आणि द्विबाह्यकृत बायकॉनवेक्स म्हणत असते. हे आपल्याला विरुद्धार्थीमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये विचारलं जाते. लक्षात ठेवा, द्विअंतर वक्र. पुढे जाऊन तुम्हाला कायचा विचारीन, WBCचा आकार विचारीन कसा आहे. त्यानंतर तुम्हाला प्लेटलेटचा द्विबाह्यवक्र आहे ना पर्यायामध्ये, ते प्लेटलेटचा आहे. WBCचा अनिश्चित आहे, हे तुम्हाला विचारू शकते. हे तुम्ही नोट डाऊन करा. जर द्विअंतर वक्र यावर्षी विचारलं तर प्लेटलेटचा आकार सुद्धा विचारू शकते. हे एसओ प्री 2014चा प्रश्न आहे. आणि एक प्रश्न लक्षात ठेवा, रक्त गोठण्याची क्रिया जी असते शरीरात कोण करत असते. तर पर्यायामध्ये बघा पांढऱ्या पेशी, लाल पेशी, रक्तपट्टिका किंवा लसिका. बघा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे मी, रक्त गोठण्याच्या क्रियेस 4 घटक महत्वाचे असतात, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन, जीवनसत्व के, प्लेटलेट्स. तर या पर्यायामध्ये काय प्लेटलेट्स, म्हणजे ज्याला रक्तपट्टिका म्हणतो मराठीत, इंग्लिशमध्ये प्लेटलेट्सच म्हणते. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे रक्तपट्टिका मराठीत, इंग्लिशमध्ये प्लेटलेट्स तुम्हाला पाहून घ्या. आपल्याला प्रश्न लिहिला नाही तर लिहिजा की मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, असा जर प्रश्न आलेला आहे आपल्याला, पण मी इथे लिहिला नाही तर लक्षात घ्या. तर 97,000 किलोमीटरच्या रक्तवाहिन्या असतात शरीरात. 97,000 रक्तवाहिन्या. हे प्रश्न आल्यावर पाहूच आपण, 97,000 किलोमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आपल्याला, संयुक्त ग्रुप C 2022चा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते. तर लक्षात घ्या, हे 5 प्रकार घेतले जे आपण WBCचे, न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इसिनोफिल आणि बॅसोफिल. सर्वात कमी प्रमाण कोणाचा आहे बॅसोफिल, सर्वात जास्त न्यूट्रोफिल. हे क्रमानुसारच आहे 5 गोष्टी, हे तुम्ही क्रम पाठ करणार आहे. हे जरी प्रश्न 22 लिहिला
कारण की हा प्रश्न टप लेवलचा आहे. हा पुन्हा विचारला क्रम बिन विचारू शकते किंवा सर्वात जास्त सुद्धा विचारू शकते किंवा तिची वैशिष्ट्य जे आहे ते विचारू शकते. हे तुम्ही करा आणि याले संदर्भ ग्रंथ जे काही तुमचा विषय असेल ते यूज करजा त्यावेळेस. लक्षात घ्या. हे पर्यायामध्ये बघा लिम्फोसाइट, मोनोसाइट, बॅसोफिल, इसोनोफिल आहे का नाही पर्यायामध्ये. मग हे कशाचे प्रकार आहे, पांढऱ्या पेशीचे. तुम्हाला ते डायरेक्ट विचारीन आरबीसीचे आहे. असाही सोपा क्वेश्चन सुद्धा विचारू शकते. बघा 1 एप्रिल 2013 प्रश्न आलता आपल्याला, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, तर 97,000 किलोमीटरच्या असतात. हे प्रश्न पाहाचा, जर वाचून नसलं ना कोणी तर पर्यायामध्ये 10,000, 98,000, 95,000 असे पर्याय आहेत. म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते. लक्षात ठेवा. आणि रक्ताचं शुद्धीकरण कोण करत असते शरीरात आपल्या, तर फुफ्फुस करत असते. लक्षात ठेवा. फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय, रक्ताचे शुद्धीकरण. इथं लिहून घ्या तुम्ही, प्रश्न लावतो मी. फुफ्फुसाचं काम काय, मुख्य रक्ताचं शुद्धीकरण. आपण चुकू शकतो इथं. त्यानंतर बघा हे जे मी प्रश्न म्हटला होता ना, मानवी शरीरात जवळपास 97,000 किलोमीटरचा आहे. हे दोनदा प्रश्न आलेला, 2012ला सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही नोट डाऊन करा कारण की महत्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लड ग्रुप विचारला होता, माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटचे रक्त स्वीकारू शकते. रक्त स्वीकारू शकते म्हणजे काय, युनिव्हर्सल रिसिप्टंट म्हणजे सर्व योग्य ग्राहीवर प्रश्न आहे. कोण आहे, एबी. तर ऑप्शन मध्ये बघा एबी आहे का, एबी प्लस आहे का, एबी प्लस हो 4 नंबरचा ऑप्शन. आणि युनिव्हर्सल डोनर सर्व योग्य दाता ओ निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा. यामध्ये अँटीजन नसते ओ मध्ये, यामध्ये अँटीबॉडी नसते. हे प्रश्न कारण आहे, हे प्रश्न आलेला आहे SCC ला, कारण विचारलाय. जर आपल्याला पुन्हा आला ना कारण तर चुकलो नाही पाहिजे आपण. हे लिहून घ्या. त्यानंतर आपल्या आता जे लेटेस्ट प्रश्न आलेले आहे बघा, मानवी रक्तामध्ये प्लाझ्माचं प्रमाण किती टक्के असते म्हणते. तर लक्षात घ्या किती टक्के असते, 55%. आणि ऑप्शन मध्ये 45% सुद्धा आहे. हे आपल्याला कार्पोसेलचं प्रमाण विचारलेलं आहे. पेशीचं प्रमाण जर विचारले, हे 3 गोष्टी मिळून पेशी बनत असते, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, ज्याला आपण कार्पोसेल म्हणतो. याचं 45% असते. पर्यायामध्ये आहे. इंग्लिशमध्ये बघा ह्युमन ब्लड विचारलं होतं म्हणून ते ह्युमन सेल जर विचारलं तर 45% आलं पाहिजे आपला. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारी नैसर्गिक औषध कोणती. रक्त गोठण्यास काय करत आहे, प्रतिबंध, ज्याला म्हणतो आपण अँटी क्लॉटिंग. क्लॉट म्हणजे काय, रक्त गोठणे. अँटी क्लॉट म्हणजे काय, रक्त गोठण्यास प्रतिबंध करणे, ज्याला इंग्लिशमध्ये अँटी कोगुलंट सुद्धा म्हटलं जाते. आपण इथे घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. खाली कोणता आहे, हिप्पॅरिन. लक्षात ठेवा. हिप्पॅरिन काय, रक्त गोठू देत नाही. पण तो रक्त गोठणारे किती आहे, 4 जण आहे, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन, जीवनसत्व के आणि प्लेटलेट्स. याच्यावर प्रश्न आहे. लक्षात घ्या. सोडियम नायट्रेट आपण बंदुकीची गोळी जी असते त्यामध्ये असते, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सोडियम नायट्रेट. पाहून घ्या. हे बाकीचे युजलेस होते, परंतु जर आलं नाही तर कॉमन घेऊन आपण चुकू शकतो. कारण की रक्त गोठण्याचं आहे. आणि आपण हे ज्या गोष्टी असतात हे ब्लड संबंधीच आहे सर्व. मग जर आपण हे वाचलं असतं ना PIQ अनालिसिस मध्ये, तर नक्कीच आजचे जे 2-3 क्वेश्चन आहे ते बरोबर आले असते आपल्या. लक्षात घ्या. आता आपल्याला बघा 25 मध्ये 4 क्वेश्चन विचारले आहेत त्यांनी. एक आता आपण पाहिला प्लाझ्मावर, रक्तावर आहे. एक आता हिप्पॅरिन ब्लडवरच आहे. त्यानंतर आता 2 प्रश्न पाहत आहोत आम्ही. पहा, ABO रक्तगटाचा शोध कोण लावला. ABO बघा, ABO कार्ल लँस्टिनर. पर्यायामध्ये डिकास्टेलो स्टर्ली. ते सुद्धा हे व्यक्ती नाही का एबीचा लावला, परंतु हे दोन्ही अलग अलग धुन आहे. म्हणून आपण नाही का इथे चुकालेच नाही पाहत, डिकास्टेलो स्टर्ली किंवा कार्ल लँस्टिनर. परंतु डिकास्टेलो स्टर्ली एकदाच आहे, दोन्ही बिन एकत्रच आहे नाव. लक्षात ठेवा. म्हणून हे आपलं बरोबर यायला पाहिजे. चुकलं असेल तर आता चुकलं नाही पाहिजे आपलं. आणि विलियम हार्वे जे आहे ते कोणासंबंधी आहे, रक्त विसरणाचा शोध आहे. लक्षात ठेवा. विलियम हार्वे. त्याच्यानंतर बघा पर्यायामध्ये या जीवनसत्वामुळे रक्त सांकळण्यास म्हणजे रक्त गोठण्यास मदत होते. बघा रक्त गोठण्यावर हिप्पॅरिन जसं विरोधात होतं, तर रक्त गोठण्यावर प्रश्न आहे. बघा विटॅमिन के. इथं प्रश्न आहे जीवनसत्व के. आपण जीवनसत्व विटॅमिन टाकलेला आहे, तिथं सुद्धा हा घेतलेला आहे. इंग्लिशमध्ये याला ब्लड क्लॉटिंग म्हणतात. यावेळेस 4 प्रश्न होते, परंतु काही नवीन काही नव्हती. हे लक्षात ठेवा. हे जे आपल्याला प्रश्न विचारला होता ना, जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबरले,
तिथं 4 डेट देऊन आहे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये आणि 4 दिवस सुद्धा पर्यायामध्ये आहे बघा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस तिथंच आहे. 29 सप्टेंबर आहे, हे पुढचा प्रश्न आहे, जागतिक हृदय दिन. त्यानंतर 14 जून जागतिक रक्तदान दिन. हे प्रिडेट क्वेश्चन आहे, आपल्याला नाही का असाच अभ्यास करायचा आहे. हे पीआयक्यूच आहे. पीआयक्यू अनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. पूर्वी बी सांगितलं ना, आता हे पीआयक्यू अनालिसिस होय. प्रश्न किती आलेले आहे याच्यावरचे? जवळपास 10 ते 12 क्वेश्चन आलेले आहे पूर्वीच. परंतु आपण जर पूर्वीच पाहिलं असतं डब्ल्यूबीसी आरबीसी वर प्रश्न आहे, मग तिथं ब्लड टॉपिक आहे. ब्लड संबंधी गोष्टी आपण संदर्भ ग्रंथ प्लस आपलं स्टेट बोर्ड ऍड करायचं आणि लिहायची माहिती. पुढचे प्रश्न तुम्हाला तिथंच समजते की बा हा याचाच प्रश्न आला, हे नाही आला, हे पॅरेंट कुठून आला. हे जर चुकलं असेल तुमचं तर असं अनालिसिस करायचं हर्ड टॉपिकचं, तर जेणेकरून तुम्हाला नाही का हे जर या टॉपिकवर पुन्हा प्रश्न आले आयोगाचे तर नक्की तुमचं बरोबरी. आणि तुम्ही जर जे नवीन स्टुडंट आहे त्यांनी नाही का सायन्ससाठी नक्कीच नाही का मी जवळपास 25 व्हिडिओ टाकलेले आहे जवळपास, की हॉट टॉपिक नुसारच आहे ते पहा. ते एकदा जरी तुम्ही व्हिडिओ पाहिले ना तर तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल हे टॉपिक. मी ब्लडवर घेतलं नव्हतं मागं कारण की वेळेच्या अभावी, तर ब्लडवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि ज्या नवीन स्टुडंट आहे त्यांनी अनालिसिस कसं करायचं पेपरचं, की बा हे टॉपिक ब्लडचा आहे, बा हा टॉपिक वनस्पतीवर आहे, हा प्राणीवर आहे, हा धातुकेवर आहे, हा संमिश्रावर आहे. हे प्रश्न जे येत आहे रँडमली हे तुम्हाला कळले पाहिजे. हे व्हिटॅमिन्सवर आहे, मग हे तुमचे हॉट टॉपिक होय. आणि यावर प्रश्न पूर्वी विचारले का? तर हो विचारले होते, जुने बिन आणि नवीन बिन आहे. तर मग आपण कुठेतरी चुकत आहोत लक्षात घ्यायचं, कारण की हे टॉपिक आपले कव्हर झाले पाहिजे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.